नमस्कार शेतकरी बंधूंनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपले शेती यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डॉक्टर आर के सीड्स. मित्रांनो, आज आपण शेतीत हायड्रोजनच्या वापराने दुष्काळी, कोरडवाहू किंवा उन्हाळी शेती बागायती कशी करता येते, अर्थात हायड्रोजेल म्हणजेच आधुनिक शेततळं ही नवीन संकल्पना, याविषयी माहिती घेणार आहोत. हायड्रोजेल म्हणजे जलधनिका किंवा जलयुक्त जेल, यास इंग्रजीत SAP सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमर म्हणतात. हे क्रॉस लिंक्ड हायड्रोफिलिक पॉलिमर बिनविषारी असते. याचा वापर अनियमित पावसामुळं किंवा पाणीपाळ्यामुळं पिकाचं नुकसान टाळण्यासाठी वरदानच ठरले आहे. शेतीत ह्या पाणी शोषक हायड्रोजेलचा वापर जमिनीची पाणी शोषण आणि पाणी धारण क्षमता वाढविण्यासाठी केला जातो. आपण सर्वांना माहीतच आहे की शेतीसाठी पाणी हेच जीवन आहे. पाणी नसल्यास कोणतीही शेती तंत्रज्ञान उपयुक्त ठरत नाही. शेत जमिनीत हायड्रोजेल मिसळल्यास हे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी आणि दुष्काळी, कोरडवाहू किंवा उन्हाळी हंगामात पिकाचं संरक्षण करण्यासाठी एक वरदानच ठरलं आहे. हायड्रोजेल हे पांढऱ्या रंगाचं ग्रॅन्युल्स म्हणजे दाणेदार स्वरूपात आणि पावडर स्वरूपात पाणी शोषून घेतल्यावर त्याचे रूपांतर मऊ जेलीमध्ये होते, जे मुळासाठी दीर्घकालीन जलाशय म्हणून काम करतात. म्हणजे आधुनिक शेततळं ते स्वतःच्या वजनाच्या 500 ते 800 पट पाणी शोषून ठेवतात. ते एकरी शेतात माती रचनेनुसार 3 ते 4 वर्षे टिकतात, त्यानंतर जमिनीत विघटित होतात. पोटॅशियम हायड्रोजेल वनस्पतीला सक्रियपणे पोषक पोटॅशियम पुरवतो. पोटॅशियम हायड्रोजेल उच्च दर्जाचं सुरक्षित पॉलिमर असल्यानं त्याचा मार्केट दर हा इतर हायड्रोजेलपेक्षा जादा म्हणजे महाग असतो. याशिवाय स्टार्च बेस्ड हायड्रोजेल हे नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ जसे गवारगम इत्यादीच असून लवकर विघटित होतात. जेव्हा हायड्रोजेल मातीत टाकलं जातं आणि शेताला पाणी दिलं जातं किंवा पाऊस पडतो, तेव्हा हे हायड्रोजेल त्याच्या प्रकारानुसार स्वतःच्या वजनापेक्षा 100 ते 800 पट जास्त पाणी शोषून घेते. पिकांच्या मुळाशी ही जेली चिटकून राहते. जेव्हा जमीन सुकते आणि पिकाला पाण्याची गरज असते, तेव्हा मुळे या जेलीमधून आवश्यकतेनुसार पाणी शोषून घेतात. शेतीसाठी हायड्रोजेल वापरताना पोटॅशियम बेस्ड आणि स्टार्च बेस्ड हायड्रोजेल निवडावे. याशिवाय मार्केटमध्ये औद्योगिक वापरासाठी जसे की डायपर इत्यादीसाठी सोडियम बेस्ड हायड्रोजेल उपलब्ध आहेत. परंतु हे सोडियम आधारित हायड्रोजेल शेतीत चुकूनही वापरू नयेत, कारण सोडियममुळे कालांतराने मातीचा आरोग्य दर्जा खालावतो. मातीत सोडिसिटी क्षारता वाढवतो. सोडियममुळे माती रचना दर्जा खालावून पीक वाढीस प्रतिबंधक ठरते. यामुळे सोडियम हायड्रोजेलचा शेतीत वापर टाळावा. पोटॅशियम आधारित हायड्रोजेलचा वापर शेतात करणे सर्वोत्तम, अधिक सुसंगत, सॉईल फ्रेंडली असते. पोटॅशियम बेस्ड हायड्रोजेल हे कृत्रिम अत्यंत स्टार्च बेस्ड असल्याने त्याची पाणीधारण क्षमता त्याच्या वजनाच्या 100 ते 200 पट असते. परंतु याचं विघटन योग्य न झाल्यास यावर सूक्ष्मजीवाचा हल्ला होऊन बुरशीचे प्रमाण वाढते. स्टार्च बेस्ड हायड्रोजेल सेंद्रिय असल्याने स्वस्त दराने मिळतात. हायड्रोजेल शेतात वापरताना शेत नांगरट करून त्यात एकरी 5 किलो हायड्रोजेल शेत जमिनीत मिसळावे. याशिवाय झाडाच्या मुळाशी खड्ड्यात टाकावे. तसेच फळझाडांच्या लागवडीपूर्वी खड्ड्यात 100 ग्रॅम हायड्रोजेल टाकून रोपे लावावीत. हे बियाणे तसेच खतासोबतही पेरता येते, जेणेकरून पावसाळ्यात किंवा पाणी दिल्यावर ते ओलावा टिकवून ठेवतात. हायड्रोजेलचा वापर शेतात, नर्सरीत, पॉलीहाऊस, शेडनेट, कुंड्यामध्ये, परसबागेत, टेरेस फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, सामाजिक वनीकरण, वृक्षारोपण, बेअर रूट डिपिंग, हायड्रोसिडलिंग, हायड्रोपोनिक्स इत्यादीमध्ये केला जातो. हायड्रोजेल हे शेतात पिकांच्या मुळासाठी दीर्घकालीन जलाशय म्हणजे कंसात आधुनिक शेततळे म्हणून काम करत असल्याने ते शेतीसाठी वरदानच ठरले आहे. मित्रांनो, हायड्रोजेल तथा सर्व प्रकारच्या सर्व कंपनीच्या बी बियाणे उपलब्धतेसाठी खरेदीसाठी डॉक्टर आर के सीड्स मोबाईल व व्हॉट्सअप नंबर 9404013610 यावर संपर्क साधा ही विनंती. धन्यवाद.